सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या लेक्चरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी इकॉनॉमिक्ससाठी नेमकं काय करावं, राईट. आणि आता या लेक्चरमध्ये मी एकदम सिलेक्टेड टॉपिक्स तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यावरती सतत क्वेश्चन विचारतात आणि त्या टॉपिकमध्ये नेमकं काय करायचं तेही तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे पूर्ण टॉपिक थापट पसारा तुम्हाला करायची आवश्यकता पडणार नाही आणि मी जे सांगेल त्याच्या बाहेर तुमचा क्वेश्चन पण जाणार नाही. सो तुम्ही जेवढं सांगेल तेवढंच करा आणि तुम्हाला एकदम कमी वेळामध्ये हे तुम्ही कव्हर करू शकता, राईट. सो शेवटपर्यंत हे लेक्चर बघा, तुम्हाला नेमकं कळेल. आता मी पाठीमागटल्या 13 वर्षांचे पेपर ॲनालाइज केलेत आणि पूर्णपणे त्याच्यातून मी जे टॉपिक्स ज्या टॉपिक्सवरती एमपीएससी सतत क्वेश्चन विचारते आणि दरवर्षी क्वेश्चन विचारते असे टॉपिक्स आणि त्या टॉपिक्समधला कोणता भाग ज्याच्यावरती आपण फोकस करावा आपल्याला करावा लागेल, ज्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात, हे सुद्धा मी तुम्हाला तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. सो तर हे लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि शेअर आणि लाईक सुद्धा करा. तर त्याच्या अगोदर प्रोग्रेस इज इम्पॉसिबल विदाउट चेंज अँड दोज हू कॅनॉट चेंज देअर माइंड्स कॅनॉट चेंज एनिथिंग. बघा, लक्षात ठेवा की बदलाशिवाय प्रगती अशक्य आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, जो एमपीएससी सतत दरवर्षी बदल करते आहे त्याच्या म्हणजे पूर्व परीक्षेच्या पॅटर्नमध्ये थोडाफार बदल करते, जास्त करत नाही, परंतु तो बदल आपल्याला ओळखून घ्यावा लागेल आणि त्या त्या बदलाबरोबर आपल्याला स्वतःला पण चेंज करावं लागणार आहे, राईट. मग ती कोणतीही एक्झाम असू द्या, जर आपण पारंपरिक पद्धतीनं आधीच्याच पद्धतीनं जर आपण सतत अभ्यास करत आलो आणि त्याच्यामध्ये स्वतःमध्ये किंवा तो अभ्यास आपण चेकच नाही केला की आपली नेमकी प्रोग्रेस झाली का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला टेस्ट सिरीज जॉईन करावं लागते किंवा पीवायक्यू सोडवावे लागतात, राईट. बरेच विद्यार्थी ह्या गोष्टींना घाबरतात, फक्त अभ्यास करत राहतात आणि टेस्ट सिरीज देत नाहीत किंवा पीवायक्यू व्यवस्थित सोडवत नाहीत. त्यांना वाटतं की त्यांना सतत भीती वाटत असते त्या गोष्टीची. परंतु लक्षात ठेवा, डर के आगे जीत है. आणि बिलकुल भिवू नका. तुम्ही फक्त काय करा की प्रॅक्टिस करा, कुठलीही टेस्ट सिरीज जॉईन करा. तुमच्यातून म्हणजे त्याच्यातून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल, राईट. सो त्याच्यामुळं अभ्यास तो चेक करण्यासाठी तुम्हाला एक टेस्ट सिरीज जॉईन करायचे आणि पीवायक्यू चांगले सोडवायचे. तर सगळ्यात महत्वाचं, अगोदर तुम्हाला सर्वांना सिलेबस तर आता माहिती आहेच, राईट. नंतर सगळ्यात महत्वाचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तुमच्याकडे असायलाच पाहिजेत. तुम्हाला मी एक पुस्तक सांगतो, स्टेप अप अकॅडमीचं. स्टेप अप अकॅडमी काटेकर सरांचं बुक आहे. तर ते लॉजिक बुस्टर नावाचं बुक आहे त्यांचं, ज्याच्यामध्ये 2013 पासून 2025 पर्यंतचे सगळे क्वेश्चन्स राज्यसेवेचे त्यांनी विथ लॉजिक कसं अप्लाय करायचं वगैरे सगळ्या गोष्टी विथ एक्सप्लेनेशन दिलेले. तर ते प्रत्येकाने पुस्तक घ्या. आत्ता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आज ते खरेदी करा आणि दररोज त्यातले 50 क्वेश्चन व्यवस्थित सोडवा आणि त्याची रिव्हिजन देखील करा. आणि सगळ्यात महत्वाचं, लिमिटेड बुक रिसोर्सेस ठेवा आणि मल्टिपल रिव्हिजन्स त्याच्यावरती टाका. जसं मी तुम्हाला आज सांगणारच आहे की मी जे तुम्हाला टॉपिक आणि ज्या टॉपिकमधला भाग सांगणार आहे तो कोणत्या पुस्तकातून करायचा ते देखील सांगणार आहे. आणि त्याच्या बाहेर म्हणजे तुम्ही ते बुक्स कलेक्टर बनवू नका, राईट. आपल्याला डेप्युटी कलेक्टर बनायचे, आपल्याला बुक कलेक्टर बनायचं नाहीये. सो लिमिटेड बुक रिसोर्सेस, एक 2-3च फक्त तुम्हाला रिसोर्स सांगणार आहे, त्याच्या बाहेर काही करू नका. आणि टेस्ट सिरीज, जसं आता मी तुम्हाला सांगितलं, टेस्ट सिरीजचं खूप जास्त महत्व आहे, राईट. तुम्ही आत्ता आपल्याकडे कमी दिवस शिल्लक आहेत, साधारणतः 40 ते 45 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत, राईट. 35 ते 40 दिवस शिल्लक आहेत असं म्हणू आपण, राईट. त्याच्यामध्ये पण तुम्ही मिनिमम 15 टेस्ट सिरीजचे म्हणजे पेपर तुम्ही सोडवायला पाहिजेत, मिनिमम. मग तुम्ही प्रत्येक 2 दिवसाआड एक पेपर सोडवा आणि त्याच्यावरून स्वतःला जज देखील करू नका की तुमचा स्कोर जर कमी येत असेल तर काही हरकत नाही, त्याच्यावर स्वतःला जज करू नका, डिमॉरलाइज होऊ नका. फक्त काय करा, कारण ती आपल्यासाठी प्रॅक्टिससाठी असते, त्याच्यातून आपल्याला एक स्ट्रॅटेजी स्वतःची डेव्हलप करता येते. आपल्याला फक्त कट ऑफ क्लिअर करायचा आहे, क्वालिफाय व्हायची प्री. आपल्याला 200 पैकी 200 GS1 मध्ये मार्क मिळवायचे नाहीयेत. हा, सीसॅट मध्ये क्वालिफाय व्हायचं आणि GS1 मध्ये आपल्याला फक्त कट ऑफ क्लिअर करायचा आहे, त्याच्यावरती फोकस करायचं. आलं लक्षात. आणि त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे, स्ट्रॅटेजी स्वतःची डेव्हलप करणं खूप महत्वाची आहे आणि ती तुम्ही टेस्ट सिरीज मधून ती डेव्हलप करू शकता आणि तुमची मेंटली आणि फिजिकली तुम्ही प्रिपेअर राहता एक्झाम देण्यासाठी, कारण 2 तास बसून तुम्ही ते टेस्ट पेपर सोडवत असता. मी तर तुम्हाला म्हणेल की टेस्ट सिरीज जॉईन करताना तुम्ही ऑफलाईन जॉईन करा. दर रविवारी त्या वातावरणामध्ये जाऊन तो पेपर द्या, तो खूप महत्वाचा आहे, राईट. आणि नंतर मग घरी आल्यानंतर त्याचा अनालिसिस पण करा, कुठला क्वेश्चन चुकला, का चुकला,
माझा सिली मिस्टेक कुठं झाली, राईट? याच्यातून तुम्ही शिकत जाल आणि ज्यावेळेस तुम्ही एम-पी-एस-सीची पूर्वपरीक्षा द्यायला जाल, त्यावेळेस त्या सगळ्या चुका तुमच्या दुरुस्त झालेल्या असतील. तिथं तुमची कुठलीही सिली मिस्टेक होणार नाही. कुठलाही तिथं गोंधळ तुमचा उडणार नाही. आलं लक्षात? आता आपल्या मुद्द्यावर येऊ. आता तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स करायचे आहेत? पहिलं म्हणजे दारिद्र्य आणि त्याचे निर्देशांक आणि त्याच्या समित्या. आता दारिद्र्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं वर्ल्ड बँकेची आता नवीन पॉवर्टी लाईन काय आहे ती बघायची आहे. नंतर सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य काय असतं, पॉवर्टी हेडकाउंट रेशिओ काय असतो, मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स एकदम चांगला करून ठेवायचा. आता नीती आयोगाने सुद्धा राज्यांसाठीचा नॅशनल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढलेला आहे, तो बघायचा. ग्लोबल हंगर इंडेक्स आहे. नंतर इनइक्वालिटीचे इंडेक्स आहेत, राईट? गिनी गिनी कोएफिशियंट आहे, ते बघा. नंतर ऑक्सफमचा जो रिपोर्ट आलेला आहे आता तो बघा. नंतर वर्ल्ड इनइक्वालिटी रिपोर्ट आलेला आहे 2026चा, तो देखील त्याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. आणि दारिद्र्याच्या समित्यांमध्ये दांडेकर आणि रथ पासून खाली अ, अरविंद पनगारियापर्यंत, म्हणजे तेंडुलकर आणि लकडावाला असेल, अलग समिती असेल, तेंडुलकर असेल, राईट? नंतर रंगराजन समिती असेल. नंतर जो 2015 मध्ये एक टास्क ग्रुप बसवला होता अरविंद पनगारे यांच्या अध्यक्षतेखाली, दारिद्र्य निर्मूलन कसं करावं, तर त्याचा देखील थोडा अभ्यास करा. त्याच्यातून तुम्हाला क्वेश्चन येतील. त्याच्यामध्ये आणखी पॉवर्टी गॅप काय असतं, टोटल पॉवर्टी गॅप काय असतो, पॉवर्टी गॅप इंडेक्स काय असतो ते समजावून घ्या, राईट? त्याच्या बाहेर तुमचा क्वेश्चन जात नाही. बेरोजगारी वरून वरून बघा, आला क्वेश्चन तर येतो, नाही तर सोडून द्या. सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक वृद्धी आणि विकास. बऱ्याच विद्यार्थ्यांचा या टॉपिकचा प्रॉब्लेम असतो. सो त्याची बिलकुल तुम्ही काळजी करू नका. या टॉपिकवरती मी एक लेक्चर घेणार आहे. एक लेक्चर मी कंडक्ट करणार आहे, साधारणतः जास्त नाही, एक 20 मिनिटांचं ते 25 मिनिटाचं लेक्चर मी घेणार आहे याच चॅनलवरती, राईट? सो त्याच्यासाठी तुम्ही काय करा, मी माझा नंबर तुम्हाला देऊन ठेवतो. त्याच्या नोट्स देखील मी तुम्हाला नंतर सेंड करतो ते लेक्चर घेतल्यानंतर, राईट? ते लेक्चर बघा आणि लेक्चर घेतल्यानंतर तुम्हाला नोट्स पण देतो. या नंबरवरती एक मेसेज करा, मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ऍड करतो आणि तिथं त्या नोट्स आणि लेक्चरची लिंक दोन्ही तुम्हाला पाठवून देतो. वृद्धी आणि विकासामध्ये ते आजकाल काय विचारतायत, तर दरवर्षी 1-2 क्वेश्चन विचारायला लागलेत ते. कशावरती, तर अर्थतज्ञांच्या मतांवरती. तर ती जी मतं आहेत अर्थतज्ञांची वृद्धी आणि विकासाबद्दलची, त्यांचे स्टेटमेंट, ते सगळे तुमच्याकडून मी रटावून घेतो आणि त्यासाठी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या पुस्तकातून करू नका, मी ते तुमच्याकडून करून घेतो. नंतर मानव विकास, ह्युमन डेव्हलपमेंट, याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे तुम्हाला इंडेक्स करायचे, जसं की HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, इनइक्वालिटी ॲडजस्ट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, नंतर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, नंतर जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स, नंतर ह्युमन कॅपिटल इंडेक्स, नंतर जीवनाचा भौतिक गुणांक निर्देशांक आहे. नंतर आणखी एक करायचा आहे GEM, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स, जो 1995 मध्ये सुरू करण्यात आला होता, ज्याच्या ऐवजी पुढे 2010 मध्ये जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स आला, तो पण तुम्हाला करायचा आहे, राईट? आणि आता जे नवीन इंडेक्स आलेले आहेत, जसं की हेल्थ इंडेक्स, आता राज्यांसाठीचा हेल्थ इंडेक्स, फिस्कल हेल्थ इंडेक्स काढायला सुरुवात केलेली आहे, कुणी? नीती आयोगानं, तर तो बघायचा आहे. नंतर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स, तो एक चांगला करायचा आहे करंट अफेअर्स मधला. नंतर कुठला, आता आणखी काय म्हटलं, फिस्कल इंडेक्स किंवा फिस्कल हेल्थ इंडेक्स, जो राज्यांचा नीती आयोगानं आता दुसरा त्यांनी प्रकाशित केलेला 2026 मध्ये, त्याच्यावरती मी शॉर्ट्स पण बनवलेले आहेत या वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्सवरती, फिस्कल हेल्थ इंडेक्सवरती. तर त्या शॉर्ट्स तुम्ही बघा, या चॅनलच्या शॉर्ट सेक्शनमध्ये आहेत. नंतर लोकसंख्या, भारत आणि महाराष्ट्र कम्पॅरेटिव्हली करायचा आणि ॲनालिटिकल म्हणजे ॲनालाइज करायचा, डेटा ॲनालाइज म्हणजे कसं, जसं की आता तुम्हाला सांगतो, सेक्स रेशो बद्दल बोलू आपण, की भारताचा सेक्स रेशो, ओव्हरऑल सेक्स रेशो 2001 ते 2011 दरम्यान वाढलेला आहे. 933 वरून 943 वर गेला आहे. परंतु बाललिंग गुणोत्तर जर तुम्ही बघितलं, 0 ते 6 वर्ष वयोगटातील सेक्स रेशो बघितला, तर 2001च्या तुलनेत 2011 मध्ये तो कमी झालेला आहे. 927 वरून तो 918 वरती आलेला आहे. मग कुठला वाढला, कुठला कमी झाला, एवढंच नाही. आता हे तर तुम्ही कंपेअर केलं, परंतु तो नंतर तुम्ही महाराष्ट्राबरोबर इंडियाचा कंपेअर करायचा आहे. महाराष्ट्राचा सेक्स रेशो ओव्हरऑल किती आहे, महाराष्ट्रामध्ये बाल लिंग गुणोत्तर किती आहे, ते देशाच्या बाल लिंग गुणोत्तराबरोबर आणि देशाच्या ओव्हरऑल लिंग गुणोत्तराबरोबर तो कंपेअर करायचा आणि स्टेटमेंट तयार करायचे. बाकी सगळ्या लोकसंख्येचा तसाच अभ्यास करायचा आणि लोकसंख्येच्या थेरी. आणि सगळ्यात महत्वाचं, लोकसंख्या पॉप्युलेशन पॉलिसी 1976 ची आणि 2000 ची तोंड पाठ करून ठेवायची. एक क्वेश्चन फिक्स असतो, त्याच्यावरती मी एक लेक्चर पण घेतलंय, आपल्या या व्हिडिओ सेक्शनमध्ये आहे. 15 मिनिटांचं लेक्चर आहे. एक क्वेश्चन तुमचे 2 मार्क फिक्स आणि कंबाईनचा 1 मार्क तुमचा फिक्स. तेवढं 15 मिनिटांचं लेक्चर बघून घ्या. त्याच्या नोट्स देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेल्या आहेत.
नंतर वित्तीय समावेशन. वित्तीय समावेशनामध्ये वित्तीय समावेशनाच्या योजना, जसं की प्रधानमंत्री जनधन योजना आहे सगळ्यात महत्त्वाची. नंतर जाम ट्रिनिटी आहे, जनधन आधार मोबाईल आहे. नंतर बाकी आणखी तुम्हाला सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये ज्या 1995 ची सामाजिक सहाय्याच्या योजना आहेत 5 योजना, त्या करायच्या आहेत तुम्हाला. अन्नपूर्णा योजना असेल, वृद्धांसाठी, अपंगांसाठी ज्या पेन्शन स्कीम आहेत, विधवांसाठीच्या पेन्शन स्कीम त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, त्या करायच्या आहेत तुम्हाला. नंतर आणखी ज्या पेन्शन स्कीम्स आहेत, नवीन पेन्शन स्कीम्स आल्या, त्या पेन्शन स्कीम्स करायच्या आहेत. आरबीआयने वित्तीय समावेशनासाठी कोणत्या समित्या स्थापन केल्या, आरबीआय वित्तीय समावेशनासाठी काय काय स्टेप्स घेत आहे, ते तुम्हाला बघायचंय. राईट. तर ते तुम्हाला काय करायचंय आपल्या, आणि हे सगळं तुम्हाला काय करायचंय, आपलं सॉरी देसले सरांच्या पुस्तकातून करायचं. पार्ट 1 आणि पार्ट 2 तुमच्याकडे 2 पुस्तकं असायलाच पाहिजेत. नंतर शाश्वत विकास, याच्यावरती 1 ते 2 क्वेश्चन फिक्स असतात, ज्याच्यामध्ये 1972 ची जी वर्ल्ड एन्व्हायरमेंट जी ह्युमन एन्व्हायरमेंट परिषद होती, कॉन्फरन्स होती 1972 ची. तर त्या कॉन्फरन्सपासून ते 1992 ची जी रिओ परिषद होती, 1992च्या रिओ परिषदेपासून 2000 ची मिलेनियम समिट, जिथे एमडीजी स्वीकारण्यात आले, आणि 2015 ची सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट, राईट, जिथं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल स्वीकारण्यात आले. तर ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल त्या सगळ्या ज्या कॉन्फरन्स आहेत, त्या कॉन्फरन्स व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. त्याच्या अंतर्गत कोणकोणते करार करण्यात आले ते लक्षात ठेवायचे. सीबीडी असेल, UNFCCC असेल. नंतर त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला हे सांगता येईल, डेझर्टिफिकेशनचा एक करार आहे, तो करायचे. ते प्रोटोकॉल्स करायचे. नंतर UNFCCC अंतर्गत युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, पर्यावरण बदलाच्या जागतिक परिषदा ज्या आहेत त्या परिषदा करायच्या. त्याच्यामध्ये काय काय घडलं ते करायचं. राईट. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एमडीजी आणि एसडीजी तर सगळे काय करा, पाठ करून ठेवा. त्याच्यावरती एक क्वेश्चन याच्यावरती फिक्स असतो. नंतर पंचवार्षिक योजना, पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत, आणि एकदम एकदम व्यवस्थित करा. त्याच्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या योजना देखील, इव्हन या वर्षीची तुम्ही जी विकसित भारत जी रामजी जी योजना आहे ती पण करा. राईट. जी आता 10व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत MG नरेगा सुरू करण्यात आली होती. आता MG नरेगाऐवजी विकसित भारत जी रामजी करण्यात आलेली आहे. तर ती योजना चांगल्या, ह्या योजना चांगल्या करा. राईट. रिसेंटमध्ये कोणकोणत्या योजना सुरू केल्या, आणि पूर्वी दारिद्र्य निर्मूलनासाठी, महिला विकासासाठी कोणकोणत्या योजना पंचवार्षिक योजनांमध्ये सुरू करण्यात आल्या, त्या चांगल्या योजना चांगल्या करा. नंतर प्लॅनिंग कमिशन, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, नीती आयोग आणि 1 ते 12 पंचवार्षिक योजना चांगल्या करा. त्याच्यावरती क्वेश्चन असतात. आता पुढे जाऊ. आणखी काय काय करायचे. राष्ट्रीय उत्पन्न, ज्याच्यामध्ये GDP, GNP, NNP, NDP ह्या कॉन्सेप्ट चांगल्या क्लिअर करून घ्या. याच्यावरती क्वेश्चन येतो. नंतर भारतातील जमीन सुधारणा. आता बऱ्याच लोकांना या टॉपिक बद्दल प्रॉब्लेम असतो. याचा सुद्धा मी एक लेक्चर घेणार आहे या चॅनलवरती. सो त्याची काही काळजी करू नका. मी भारतातील जमीन सुधारणांवरती एखादं 30 मिनिटांचं लेक्चर घेतो. राईट. ज्याच्यावरती एखादा क्वेश्चन आला तर तुमचे 2 मार्क फिक्स होतील. कारण पाठीमागच्या वर्षांमध्ये त्यांनी जमीन सुधारणांवरती क्वेश्चन विचारलेले आहेत. तर मी ते सगळं, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर ज्या जमीन सुधारणा करण्यात आल्या, स्पेशली स्वातंत्र्यानंतर, त्याच्यावरती फोकस करते एमपीएससी आजकाल. तर ते मी काय करतो, एक लेक्चर घेतो, एक 25 ते 30 मिनिटांचं. ते लेक्चर तुम्ही बघा. पुढच्या काही दिवसात, 2-4 दिवसातच ते लेक्चर आपल्या या चॅनलवरती पडेल. तर ते वृद्धी आणि विकासावरती आणि भारतातील जमीन सुधारणावरती लेक्चर मी ते तुम्हाला कंडक्ट करून घेतो. नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे चलनविषयक धोरण थोडक्यात बघून घ्या. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग थोडक्यात बघून घ्या. राईट. त्याच्यावरती आला क्वेश्चन तर येईल. आता आणखी काय करायचं, याच्या व्यतिरिक्त आता हे सगळे तुम्हाला हे 9 टॉपिक्स एकदम चांगले क्लिअर करायचे. त्याच्या व्यतिरिक्त कर रचना हा टॉपिक, ज्याच्यामध्ये जीएसटी चांगला करायचा, कारण आता जीएसटी 2.0 सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्या अंतर्गत कोणते 2 रेट आहेत, त्याच्या अंतर्गत काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, ते चांगलं बघून घ्या. वित्त आयोग, याच्यामध्ये 14वा, 15वा आणि 16वा वित्त आयोग, आता नवीन 16 वित्त आयोग, हे 3 वित्त आयोग चांगले करा. 15वा आणि 16वा तर वित्त आयोग चांगला करा, कम्पॅरेटिव्हली करा. त्यांनी व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्सेससाठी कोणता, आता हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्सेससाठी नेमका कोणता क्रायटेरिया वापरला, तो देखील चांगला करा. आणि विचारला क्वेश्चन तर सोपाच विचारेल एमपीएससी. 16 वित्त आयोगाने काय शिफारस केलेल्या आहेत, त्या शिफारसी आणि त्याच्यामध्ये सदस्य कोण आहेत, अध्यक्ष कोण आहेत, त्यांचा कार्यकाळ काय आहे, वगैरे वगैरे, आणि त्यांनी क्रायटेरिया काय वापरला, तेवढं चांगलं करा. त्याच्यावरती मी लेक्चर देखील घेतलेलं आहे, याच व्हिडिओ सेक्शनमध्ये आहे, ते लेक्चर तुम्ही करा. राईट. त्याच्या बाहेर तुमचा क्वेश्चन जाणार नाही. परकीय व्यापारावरती एक कॉन्सेप्ट फक्त बघून घ्या,
किंवा नाही केला तरी चालेल. राजकोषीय धोरणांमध्ये जे आत्ताचं बजेट आलंय, त्या बजेटमध्ये नवीन कुठल्या स्कीम आल्यात का? जसं की उदाहरणार्थ 2026-27च्या बजेटमध्ये अ, एक धोरण आलेलं आहे. आपलं राष्ट्रीय अणुऊर्जा धोरण. याच्या अंतर्गत काय करायचं आहे? अणुऊर्जा अभियान सॉरी. राष्ट्रीय अणुऊर्जा अभियान. याच्या अंतर्गत या अभियानांतर्गत 2047 पर्यंत 100 गिगावॅट एवढं अणुऊर्जेचं त्यांनी लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. तर ते चांगलं करा. काय नाही, एक 3-4 फक्त तुम्हाला ते 5 मिनिटांमध्ये होईल. त्याच्यामध्ये 3-4 तरतुदी तेवढ्याच करायच्या आहेत. आणि एक शांती ॲक्ट आलेला आहे. शांती ॲक्ट. त्याच्यावरती पण मी लेक्चर घेतलेलं आहे. राइट? कारण आता अणुऊर्जाचं खाजगीकरण केलेलं आहे. कोणी? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. आणि खाजगीकरण कसं केलंय? तर जे भारतातील प्रायव्हेट सेक्टर आहे, त्या प्रायव्हेट सेक्टरला त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड करून घेतलेलं आहे. फॉरेन प्रायव्हेट सेक्टरला त्याच्यामध्ये एंट्री नाहीये. भारतीय प्रायव्हेट सेक्टरला त्याच्यामध्ये एंट्री दिलेली आहे. कारण आपल्याला 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि 100 गिगावॅट एवढी ऊर्जा निर्मिती देखील अणुऊर्जेतून करायची आहे. सो त्याच्यामुळे त्यांनी काय केलं? त्याचं खाजगीकरण केलेलं आहे. तर तो शांती ऍक्ट आणि त्याच्या अंतर्गत केलेल्या तरतुदी तेवढ्या एक चांगल्या करा. आणि आंतरराष्ट्रीय संघटना ज्याच्यामध्ये IMF, वर्ल्ड बँक, WTO, ब्रिक्स देखील करा. कारण ब्रिक्समध्ये आता ब्रिक्स प्लस नवीन सदस्य त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. ते सदस्य कोणते आहेत? कधी ऍड झाले? कोणकोणत्या परिषदा झाल्या? त्या व्यवस्थित करा. राईट? आता ब्रिक्सची नेक्स्ट परिषद कुठं होणार आहे? मला वाटतं भारतातच होणार आहे. तर ते चांगलं करा. IMF, वर्ल्ड बँक, WTO ह्या जागतिक संघटना चांगल्या करून जा. आणि आता याच्या व्यतिरिक्त आणखी काय करायचं? हे टॉपिक मी तुम्हाला सांगितले. या टॉपिकवर आलेले क्वेश्चन्स, समजा तुम्ही आज हा दारिद्र्य आणि त्याचे निर्देशांक किंवा समित्याचा हा दारिद्र्याचा पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट टॉपिक केला, तर याच्यावर आलेले PYQ. आता PYQ कोणते? एक म्हणजे प्रिलिम्स मध्ये आलेले क्वेश्चन्स, मग ते राज्यसेवा आणि कंबाईन मध्ये आलेले क्वेश्चन, प्लस मेन्स मध्ये याच टॉपिकवरती राज्यसेवा मेन्स पाठीमागटले क्वेश्चन, राज्यसेवा मेन्स आणि कंबाईन मेन्स मध्ये या टॉपिकवर आलेले क्वेश्चन त्याच दिवशी सगळे सोडवायचे. व्यवस्थित सोडवायचे, लक्षात राहतील असे. नंतर पुढचा टॉपिक घेतला की त्याच्यावर आलेले पूर्व आणि मुख्य परीक्षेतले सगळे क्वेश्चन सोडवायचे. त्याच्या पुढचा टॉपिक घेतला की त्या टॉपिकवर आलेले पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सगळे टॉपिक सोडवायचे. आता याच्यामध्ये आणखी एक सांगायचं राहिलं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स. राईट? जो वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, नीती आयोगाचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स आहे. राईट? तो देखील चांगला करा. आणि या प्रत्येक टॉपिकवरचे राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये आलेले क्वेश्चन्स आणि कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये आलेले PYQ, हे सगळे PYQ सोडवा. एकदा नाही, दोनदा सोडवा. आणि इकॉनॉमिकचं करंट अफेअर्स जे तुम्हाला आता मी सांगितलं ते तुम्ही चांगलं करा. त्याच्याबाहेर तुमचे क्वेश्चन जाणार नाहीत. व्यवस्थित करा. राईट? 100% तुम्हाला 15 पैकी 14 मार्क, 13 ते 14 मार्क तुम्हाला इझी मिळून जातील. राईट? आणि हा नंबर माझा तुमच्याकडे असू द्या. राईट? ह्या PDF पण तुम्हाला आपल्या ग्रुपवरती पाठवतो. याच्यावरती एक मेसेज करा. राईट? किंवा तुम्ही 2027च्या दृष्टिकोनातून तुमचा कोणी मित्रमैत्रिणी प्रिपेअर करत असेल, ज्यांना राज्यसेवेचा र माहीत नाही आणि ज्यांना कंबाईनचा क माहीत नाही, तर त्यांनी सुद्धा या नंबरवरती त्यांना हा माझा नंबर द्या. राईट? त्यांच्यासाठी पूर्ण गायडन्स आपण त्यांना करूया. त्यांना कोर्स जॉईन करायचा असेल त्यांना ते देखील त्यांना पूर्णपणे ऑफरमध्ये आपण त्यांना कोर्स पूर्णपणे देऊया. सो जेणेकरून त्यांचा चांगला फायदा होईल आणि तुमचा देखील होईल. तर हे लक्षात ठेवा, एवढं करा. आणि याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसाठी किरण देसले सरांचं दोन्ही पुस्तकं पार्ट 1 आणि पार्ट 2 ही दोन्ही पुस्तकं तुम्ही वापरा. त्याच्यामधले हे टॉपिक सगळे व्यवस्थित करा. ह्या दोन्ही टॉपिक म्हणजे दोन्ही पुस्तकामध्ये जे सगळे टॉपिक मी दिलेले आहेत ते सगळे तुम्हाला तिथे मिळून जातील. राईट? ओके. तर बाकी इंडियन एक्सप्रेस किंवा लोकसत्ता तुम्ही वाचत असाल तर लोकसत्ता वाचा, कंटिन्यू करा. फक्त करंट अफेअर्स जे आहे ते तुम्ही पृथ्वी परिक्रमा किंवा ते याचं पुस्तक आहे कुठलं सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं, ते केलं तरी इनफ आहे. राईट? फक्त ट्रेंड विचारात घ्या. पाठीमागच्या वर्षांमध्ये त्यांनी क्वेश्चन कसे विचारलेत. तर या कासवासारखा कन्सिस्टंटली तुम्ही काय करा? अभ्यास करत राहा. कासवाची आणि सशाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. कासव कन्सिस्टंटली हळूहळू चलत राहिलं आणि शेवटी ते जिंकलं. त्याच्यामुळे घाई गडबड न करता कन्सिस्टंटली सगळ्या गोष्टी समजावून घेऊन पुढे हळूहळू जा. राईट? घाई गडबड करू नका. आणि जेवढा अभ्यास केलाय तेवढा फक्त चांगला करा. म्हणजे तुम्ही आता समजा हे 15 दिवसांमध्ये हे सगळं तुम्ही कव्हर केलं, तर नेक्स्ट 15 डेजमध्ये पुढचा सब्जेक्ट करत असताना या सब्जेक्टवरती तुमची रिव्हिजन पडलीच पाहिजे. मल्टिपल रिव्हिजन्स तुमच्या जेवढ्या जास्त तुम्ही रिव्हिजन टाकाल तेवढं चांगलं आहे.
आलं लक्षात? तर रिव्हिजनसाठी बिलकुल कंटाळा बिलकुलच करू नका. मी तुम्हाला असं सांगेल. सो तर मी इथंच थांबतो मी. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी कोणी लाईक केलं असेल लाईक करा आणि तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा. राइट. चलो थँक यू सो मच. हॅव ग्रेट डे. अँड सर्वांना एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही 100% क्वालिफाय होणार आहात एक्झाम. राइट. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. कुठल्याही प्रकारे डिमॉरलाइज होऊ नका. कोणी तुम्हाला डिमॉरलाइज करत असेल तर त्याच्यापासून एक्झाम होईपर्यंत दूर राहा. राइट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गोष्टी असतात. कारण स्वतःला स्टेबल ठेवून अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आलं लक्षात? तर करा तुम्ही. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 100% तुम्ही क्वालिफाय होणार आहात. जेवढी तुम्ही तयारी केली आहे तेवढ्या तयारीशी फक्त 100% एक्झाममध्ये उतरा. तुम्हाला 100% तुम्ही क्वालिफाय करता. आपल्याला आणि स्ट्रॅटेजी स्वतःची डेव्हलप करा. आपल्याला पेपर क्वालिफाय करायचा आहे. दुसरा पेपर क्वालिफाय करायचा आणि पहिल्या पेपरमध्ये आपल्याला कट ऑफ क्लिअर करायचा आहे. म्हणजे प्री आपल्याला क्वालिफाय करायची आहे फक्त. इथं मेन्सला मग आपल्याला भरपूर करायचं आहे. रायटिंग करायची आहे. फुल तिथं रायटिंग आणि अभ्यास करायचा आहे. मग काय नाही. तुम्ही 100% यावर्षीचा पेपर तुम्ही बघितलाच आहे. मेन्स जास्त अवघड नाहीये. पोरांना वाटत होतं खूपच अवघड येईल आणि अवघड असेल, यूपीएससी सारखं असेल. बिलकुल नाहीये. एमपीएससीचं एक युनिकनेस आहे. ते त्यांनी फॉलो केलेलं आहे आणि जो कोणी ग्रॅज्युएशनचा अभ्यास करेल, ग्रॅज्युएशनमध्ये ज्या पद्धतीनं तो पेपर लिहितो, त्या पद्धतीनं त्याला इकडे पेपर लिहायचे आहेत. राइट. सो त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. त्याची काळजी आमच्यावर सोडून द्या. मुख्य परीक्षेची त्याची तयारी आम्ही तुमची सगळी करून घेतो. सो डोंट वरी. ओके. सो थँक यू सो मच. हॅव ग्रेट डे.